कुलदैवत असल्यामुळे हा जेजुरी जसं कुलदैवत तसं नाही कुलदैवत जसं आमचं ज्योतिबा आहे तर आम्ही ज्योतिबाला जातो तर हे बघा पूर्ण अशी गर्दी आहे ही लाईन पूर्ण लास्ट पर्यंत गेली तिकडे लास्ट पण लहान आहे ना तर गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता मी आलेलो आहे मित्राच्या गावी तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला असाल मस्त नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे आणि ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन मस्त वर्षाला सुरुवात केलेली आहे तर दर्शन झाल्यानंतर मी डायरेक्ट मित्राच्या घरी आलो होतो जुन्नरच्या जवळपासच त्याचं घर आहे तर आपल्या गावाचं नाव काय बोला अहिल्यानगरमध्ये पाडळीवाडी ओके अहिल्यानगरमध्ये येते इथे येण्याचं कारण म्हणजे असं की जवळच्या यांचं एक देवस्थान आहे तिथं त्यांची जत्रा आहे कुर्त्यांचा खंडोबा आहे तर त्याच्यात जत्रा आहे तर आम्ही मस्तपैकी रेडी वगैरे झालेलो आहे आंघोळ वगैरे झालेली प्रॉपर तर थोडंसं आपण तुम्हाला एक परिसर दाखवतो इथल्या आजूबाजूचा कसा आहे परिसर याचा गावातला हे असं घर आहे मित्राचं तिकडे त्याचा गोठा आहे मागच्या साईडला घोडी आहे तर तुम्हाला ती घोडी पण दाखवतो म्हणजे बैल पण यांच्याकडे ते शर्यतीसाठी ठेवलेलं त्यांनी तर शर्यत वगैरे लावतात ते बैलांचे आणि हे बघा हा मका इथे जवळच आहे मका यांच्या घराच्या समोरच मका आहे मक्याची शेती आहे आणि ही कांद्याची शेती लावलेली आहे समोर इकडे बघा मस्तपैकी बाजूला बकरे आहेत वा मस्त एकदम तुम्हाला ना इथला यांचा गोठा दाखवतो आणि गाय आहेत ना पूर्ण बघा छोटे छोटे 3 वासरं आहेत छोटी आणि 4 मोठे गाई आहेत जर्सी गाई की काय बोलतो त्याला जर्सी गाई ना आहे 4ही पण जर्सी गाई आहेत आणि हे लेबल लावलं ते कसं असतात रे ते कळण्यासाठी का हां ओके आजार काय हां लस ओके लसीचं आहे ते लस घेतली का नाही ते सगळं प्रॉपर मस्त एकदम चला मागे जाऊया आपण मागच्या साईडला त्यांची शेती पण आहे आणि तुम्हाला घोडी पण दाखवतो मागची रेसिंगची घोडी आणि रेसिंगचा बैल पण छोटाच आहे पण तो एवढंच छोट्या ह्याच्यामध्ये पळवतात की साईजनुसार असतो ट्रायल चालू आहे बघा हा बैल ह्याचं नाव काय ठेवलं की नाही नाव राजा ॲक्च्युली हा सचिन कसं मुंबईला राहिल्यामुळे त्याला हे सगळं अरेंजमेंट किंवा यांचं सगळं खाणं पिणं जे पण आहे ना सगळ्याचा भाऊच बघतो आणि याचे वडील आहे ना आणि ही यांची शेती आहे बाजूला हे पण मकाच आहे ना तो हा बघा हा लसूण लावलेला ते दिसून झालं एवढं क्लिअर हां लसूण आहे इकडे अळूवडीची पानं आहेत इकडे पालक लावलेलं आहे आणि ही ती घोडी हिचं नाव काय ठेवलं राणी हां बघा छोटी जरा हायटीला जरा हातला ना घाबरते तुझी सवय ना तुझ्या ओळखीची नाही ना त्यामुळे हा असा पूर्ण याचा परिसर आहे घराच्या मागचा परिसर आहे पुढचा पण बघितला तिकडे आणि इथे बघा नारळाचं झाड आहे बघा आता इथं उन्हामुळे एवढं आता दिसतंय ना तर मित्र काय बोलतो की ह्याला 12 महिने नारळ असतात पडतात का नारळ की तुम्ही काढता ओके बघा किती नारळ लागले आणि कंटिन्यू नारळ असतात ना पडलाय की फोडून टाकलाय फोडून टाकलेलं आहे वासरू आहे किती महिन्याचं वासरू आहे रे लेटेस्ट मध्ये तरी 1-2 महिने किती 6-7 महिने ओके जास्त मग मला वाटलं 1-2 महिन्याचं आहे आणि हां तुम्हाला एक दाखवायचं राहिलं इथे एक मशीन आहे अरे सचिन ही मशीनचं काय बोलायला तू कुठली मशीन आहे हे जे मोठे मोठे कणसाचे पाते असतात ना ज्वारी हां हे ज्वारी खांडण्यासाठी ना ते काय करतात हे पूर्ण असं पेंड्या बोलू शकतो आपण ते पूर्ण खांडून बारीक करतात असे बघा हे असं आणि मग हे गुरांना खायला देतात आम्ही तर बाहेर आलो आहे मित्राची वाट बघायला कारण तो गाडी घेऊन होतोय मग त्याच्या गाडीतून डायरेक्ट आम्ही तिथे जाणार आमचा मित्र आला आत्ताचा
ऐकत नाही. हे बघा त्यांनी पुढे बसतो. काय रे भरपूर फायनली डायरेक्ट यात्रेला जाऊया. तिथे थोडस तुला माहिती तिकडचा रस्ता चांगला का? तेच गाडी डोरून जायचं तेच. हा 3-4 दिवस झालं इथे गावाला आहे. मस्त एन्जॉय करतोय. आणि आज आम्ही चाललोय जत्रेमध्ये. खंडोबाची जत्रा आहे ना, कुठल्या कोर्टनचा खंडोबा. आणि थोड्या दिवसानंतर 15 दिवसानंतर ह्याच्या गावची पण जत्रा आहे. यात्रेला मी येणार नाही त्यावेळेस बैलगाडी नाही. इथे बैलगाडी शर्यत असलं काय? तुमच्या गावची जत्रा? आमच्या गावची ती फेब्रुवारीमध्ये. ह्याची झाल्यानंतर 15 दिवसांनी तुमची. तुमच्या दोघांची जत्रा बैलगाडी शर्यत ना? नाही आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आहे ना? ये ना मग परत पुढच्या वेळेस. आता बैलगाडी शर्यत बघायला भेटेल काय? आता असेल ना बघ ना. आतमध्ये जाऊ देत नाही झालं त्याच्या कोर्टन इकडे घालायची का गडावर. हा अच्छा तिकडे लय लावून जायचं आतमध्ये ट्रॅफिक लागलं मग तिथं काय करायचं मग तिकडे जायची का? पोहोचलो आपण झेंडापाशी जायचं ना. झेंडा तिथे पण दिसतो ना समोर. गाडी सोडली तर बरोबर सोडणार नाही. रस्ता बंद करून टाकला समोरचा. तिकडून पुढे नाही का चालत कुठे? तर फायनली आम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे. आणि हा बघा पूर्ण पार्किंग. तिकडं रस्ता बंद केला होता ना, त्यामुळे प्रॉब्लेम काय होतं. सर्व पार्किंगसाठी इकडे आलो आम्ही. चालत वरती जायचं डोंगर. या डोंगर जायचं तिकडे जायचं आहे. ओके. हे कुठल्या मंदिरावरती मग? चला आता समोर जाऊया आपण. सरळ पूर्ण पॅक झालं बघा ना. तिथं काटे आले एक. आज काटे वगैरे आज आणणार आहेत का उद्या आणणार काटे? आणि बैलगाडी शर्यत वगैरे आजच आहे का? ओके. गाड्या चालवण्याची बैल आहे ती आणि शर्यतीची बैल पुढे आहेत. जुनी प्रत आहे ना ते. हां पहिले कसं बैलगाडी जायची तुला माहिती ना. हां ओके. हां 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 या इकडून आहे रस्ता बघ. कुलदैवत 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 हे भरपूर लोकांचं कुलदैवत आहे. ओके. हां त्यामुळे इथं गर्दी आहे. कुलदैवत असल्यामुळे. जेजुरी माहिती का? हां जेजुरी. हां जेजुरी जसं कुलदैवत तसं जेजुरी काय आपलं गाव आहे का? नाही कुलदैवत कुलदैवत. हां जसं आमचं ज्योतिबा आहे तर आम्ही ज्योतिबाला जातो. हां इलेक्ट्रिक आहे पूर्ण आहे. ओके इथं हां हे चालेल. चल ते जरा बघूया जरा ते बघूया. श्री पंढरीनाथ मारुती गावकडे याच्याकडून मंदिराच्या विविध विकास कामासाठी 100 रुपयांची देणगी प्राप्त झाली. कृषी क्षेत्र कोकण खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत सन्माननीय बंसी खूप गर्दी असल्यामुळे ना आम्ही बाहेरून दर्शन घेणार आहे. कारण आम्हाला संध्याकाळी पण परत मुंबईला निघायचं त्यामुळे. आणि खूपच गर्दी आहे. तर हे बघा पूर्ण अशी गर्दी आहे. ही लाईन पूर्ण अशी लास्ट पर्यंत गेली. तिकडे लास्ट पण लाईन आहे ना. ती सरळ लास्ट पर्यंत. इकडून एक लाईन गेली नाही इकडे एक लाईन गेली. या साईडून पूर्ण अशी लाईन गेली आतमध्ये. आणि मग दर्शन घेऊन मग इथून मधून बाहेर येतात. तर आम्ही तर आतमध्ये नाही जाणार आहे कारण खूपच लाईन आहे आणि आम्हाला कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही जातो. बाहेरून मुखदर्शन घेतलेलं आहे. मुखदर्शन घेऊन घेतलं थोडंसं हे एरिया फिरू आम्ही थोडंसं आणि मग नंतर मग घरी निघू. इथे मला वाटतं नवस पेडतात सगळे. नको इकडे नवस पेडायला चालू आहे ना. जागरण गोंधळ. जागरण नवीन लग्न झालेलं असतं ना त्यांचं जागरण गोंधळ असतं. कुठे नवीन लागणार ते म्हातारे ज्यांचे राहिलेत ना किंवा त्याच्या मुलाला ते येतात आणि त्यांचं जागरण गोंधळ करतात. जुने घर आहेत रे एकदम बस दगडाने बांधलेले. इथं तिकडे चालले बाहेर बैलाची शर्यत. आवाज होती तिथून.
मुख्य अध्यक्ष संतोष शिंदे सर्व मित्रमंडळी उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक असं अभिनंदन. या ठिकाणी डिंगोरेगावच्या प्रगतीशील शेतकऱ्यांनी प्रसिद्ध गाडामुळे फायदा सम्राट याच गावच्या जावई बापू सागरभाऊ आपले सगळी मंडळी गाड्या बैलाचं उपस्थित सागरभाऊ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. ही लाईन लागले काय पूर्ण? एकच गाडा अडकत आले एवढी गर्दी आहे का अडकला गाडा बिडा एकमेकात तर कसं इथे काय ज्याचा पहिला गाडा पोहोचलो तो करणार का कमी सेकंड ते ना आता एवढं गाड्यासाठी लाईन लावले ते लवकर लवकर नाही टाइम लागतो ना करत. ते आहे. कुठे गेला सचिन? बैले बिले सगळे आपापले घेऊन आलेत आणि इथं उभे राहिलेत आणि इकडे त्यांचे गाड्या आहेत पूर्ण आतमध्ये बघा. मग जसं त्याचं गाडा आतमध्ये पोहोचेल की माहिती कशी इकडचे बैल पण तिथे जातील. तीन घेतील इकडे मस्तपैकी थोडा ज्यूस पिऊया कारण उन्हामध्ये उभं राहून राहून गरमी वाढली भरपूर. इथं अर्धी परत तिकडे खाली पण बाकीच्या गाड्या आहेत. इथं गाड्या आहेत परत वरती गाड्या खाली उभ्या असतील थोडंफार कमीत कमी 1000-1200 आणि आतापर्यंत सर्वात तुटलेली बरी म्हणजे घाटाचा राजा. या बैलाने 11-42 सेकंदामध्ये पुराणी कंप्लीट केली. 1 नंबर आलाय. बैलाची शर्यत काय लवकर संपणार नाही तर कंटिन्यू टाळत कारण गर्दी वाढतच चालले. पण अजून लोक येतात ना जे जत्रेला आले ते पण बैलगाड्या वगैरे घेऊन येतात बैल घेऊन येतात आणि मग इकडे येतात शर्यतीला. तर आपण आता निघूया पुढे आपलं थोडं दर्शन वगैरे झालेलं तर आपण आपल्या घरच्या साईडला निघूया थोडंसं बघूया तिथं मध्ये काय भेटते का बघण्यासारखं म्हणजे तिथे आपण पुढे निघूया डायरेक्ट. आम्ही आलो जत्रेमध्ये पाळणे वगैरे आहे तिथे थोडंसं
काहीतरी खायला वगैरे घेऊ तिथे जिलेबी वगैरे खाऊया थोडंसं काहीतरी, कारण जत्रेत आलं तर खाणं इम्पॉर्टंट आहे काय ना काहीतरी. आणि इथली जिलेबी एकदम मस्त लागते म्हणजे जत्रेमधली. असं बाहेर घेण्यापेक्षा ना आपण जत्रेमध्ये घेतली ना जिलेबी तर खूपच छान लागते. तर थोडंसं फिरूया आपण इथे आणि मग खाऊया आणि मग निघूया. काय घ्यायचं सचिन तुला? काय खेळी बिळी पाहिजे? पॉप वगैरे ते चला. आम्ही इथे काय दुकानं सगळी आणि या साईडला पण सगळं दुकानच आहेत. आता आम्ही निघतो. इकडं सगळं खाणंच आहे. इथंच घेऊया. गरम गरम जिलेबी बनवतात. इकडे पण सगळं दुकान आहेत. आतमध्ये बसायला जागा आहे. हे आतमध्ये बसायला जागा आहे ना. बसलेले आहेत. बसून खाण्यासाठी जागा आहे. आणि इथे सगळे विक्रेते आहेत. आम्ही आता फक्त जिलेबी घेणार आहे. भजी पण घेतो थोडीशी. तर आता घरी आलेलो मगाशीच झालं. अर्धा एक तास झाला घरी येऊन. जेवलो वगैरे प्रॉपर. आता निघायची तयारी चालली आहे. बैल शर्यत मस्त बघितलं आपण. ह्यांचा पण बैल ॲक्च्युली नेणार होते पण हे पाय लागले म्हणून आणलं. त्याच्या पाय लागले त्यामुळे ह्या बैल नाही पळवणार आहे. ह्याने दुसरा बैल आहे त्यांचा तर तो घेऊन गेलेत. जेवण वगैरे झाले प्रॉपर. आणि मगाशी माझा मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे तिथं थोडंफार काही शूट करायला जमलं नाही. आता इथे आलो. जेवण वगैरे झालं. आता हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.